संत सावता महाराजांच्या श्रमप्रतिष्ठेचा संदेश महात्मा फुले यांनी समतेची ज्योत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची शिक्षणाची शिदोरी घेऊन माळी समाज वाटचाल करत आहे। किशोर डागवाले यांच्या अध्यक्षतेखाली सकल माळी समाज ट्रस्ट नगर शहरात उत्तम कार्य करत आहे। संस्थेसाठी 2 एकर जागा मिळवून नगर शहरात समाजाच्या कामाची जी उभारणी होत आहे हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण ठरेल। सकल माळी समाज ट्रस्टने वधूवर सूचक मंडळाची स्थापना तसेच उद्योजकांसाठी आणि समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे। विवाह जमवणे ही समाजाची मोठी समस्या आहे, यासाठी नगरकरांनी पुढाकार घेतला आहे। समाजाचे प्रश्न घेऊन समाजाच्या मान्यवरांनी सोडवणे हे सकल माळी समाज असणे हे दाखवून दिले आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात माळी समाज आणि ओबीसी समाज एकत्र येतो, याचा आदर्श राज्यात उभारा हवा। किशोर डागवाले यांचे राजकीय आणि सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे, असं प्रतिपादन सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कुलधरन यांनी केलं आहे। पुणे येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र आणि माळी समाज प्रबोधिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं संत सावता महाराज यांच्या 729व्या समाधी सोहळा निमित्त संत सावता महाराज समाजभूषण महात्मा फुले पुरस्कार स्थायी समिती सभापती तथा सकल माळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले यांना देऊन गौरवण्यात आलं। या प्रसंगी सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कुलधरन, राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुनीता शिंदे, राज्य अध्यक्ष अभिनेत्री अपूर्वा सोनार, CA KS माळी, सकल माळी समाज ट्रस्टचे सचिव राजेंद्र पडोळे, विश्वस्त डॉक्टर रणजित सत्रे, कोर कमिटी सदस्य अमोल भांबरकर, लवेश गोंधळे, रोहित पठारे, रवींद्र विधाते, रोहन डागवाले, आदिनाथ जाधव, ॲडव्होकेट सुनील सूर्यवंशी, मनोज ससाने, सागर गोरे, शिववरद महिला मंडळाचे संस्थापक सौ आशाताई डागवाले, सौ चित्रा जाधव, भार्गवी डागवाले, अनुजा डागवाले, अंकिता जाधव, लक्षिका गवळी उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना किशोर डागवाले यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या सावित्री शक्तीपीठाच्या वतीने संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार मला दिला। हा सन्मान सर्व माळी समाजाचा आणि नगर शहरातील जनतेचा आहे। याची मुहूर्तमेढ सकल माळी समाज ट्रस्टच्या कार्यातून झाली आहे। मोठ्या प्रमाणात समाज एकत्रित येऊन समाजाच्या विकासासाठी महापालिकेकडून 2 एकरचा भूखंड मिळाला। या जागेवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे स्मारक, हॉस्पिटल तसेच बहुउद्देशीय सभागृह, वसतिगृह, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा मानस आहे। राजकीय आणि सामाजिक जीवनात खूप काम केले आहे। समाजाच्या कामात सकल माळी समाज ट्रस्टचे सर्व पदाधिकाऱ्यांनी साथ दिल्याने एक टप्पा पार करत माळी समाज प्रगतीपथावर आहे। किशोररावजी डागवाले यांच्या अध्यक्षतेखाली सकल माळी ट्रस्ट अहमदनगर अतिशय उत्तम काम करत आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आज संस्थेसाठी 2 एकर जागा मिळून ती उभारणी होते आहे, हे महाराष्ट्रातलं एकमेव उत्तम उदाहरण ठरेल। त्याचबरोबर वधूवर सूचक मंडळ, त्याबरोबर विविध उपक्रम आणि माळी समाज संघटित होऊन त्याचं ओबीसीकडे वाटचाल होत आहे, ते मनापासून आनंद वाटतो आहे। या कार्यासाठी राजेंद्र पडोळे, बाळासाहेब भुजबळ, छत्रे डॉक्टर, पती पत्नी, त्याचबरोबर विनोद पुंड, ही सगळी मंडळी मनापासून त्यांना साथ देते आहेत आणि ह्या सगळ्या कार्याचं राज्यभर कौतुक व्हावं, असा आदर्श राज्यात उभा राहावा आणि राज्यभर असे प्रत्येक जिल्ह्यात संस्था उभे राहून माळी समाजाचा, ओबीसी समाजाचा विकास व्हावा, हेच या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आजच्या काळामध्ये विवाह हा एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। त्या वधूवर सूचक मंडळातूनही त्यांनी विवाह जमवण्याचं काम हाती घेतलेलं आहे। असे समाजाचे प्रश्न घेऊन समाजाचे प्रश्न समाजातल्या मान्यवरांनी सोडवणं हे या नगरमधून अतिशय उत्तम काम उभं राहत आहे। असंच कार्य होऊ त्यासाठी सावित्री शक्तीपीठ, माळी समाज प्रबोधिनी आणि पुणेकरांच्या वतीने मी आपल्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातून संत शिरोमणी सावता महाराज समाजभूषण पुरस्कार या नगरचा प्रतिनिधी म्हणून मला जो मिळाला, त्याचं खरं श्रेय त्याची संपूर्ण म्हणजे ज्याची मुहूर्तमेढ जे लावली ती आमची सर्व सकल माळी समाजाची टीम, सगळं टीमवर्कच्या माध्यमातून आम्ही या शहरामध्ये 1 वर्षापासून हे काम चालू केलं आणि या कामामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हा समाज एकत्र येऊन आज जे सामाजिक कार्य उभं राहिलं, त्या कार्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये अशी पहिलीच घटना असेल का समाजासाठी या महापालिकेने, अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून 2 एकरचा मोठा भूखंड आपण उपलब्ध करून घेतला आणि त्या भूखंडामध्ये
आपण एक सावित्री आईचं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं एक मोठं स्मारक करतो आहे, एक मोठं हॉस्पिटल करतो आहे. त्याचबरोबर बहुउद्देशीय हॉलची देखील आपण तिथं उभारणी करतो. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबारकर, अहमदनगर.